स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे लवकरच 2026 येणार आहे. त्याच्या आगमनाची आपण सर्वजण खूप छानरित्या तयारी करत आहोत. पण 2025 सगळ्यांनाच खूप चांगलं नाही गेले. काहींना खूप वाईट गेले, तर काहींचं ठिकठिकच गेले आणि काहींना चांगलेही गेले, असं नाही की नाही आहे. 2025 याचा मुलांक 9 आहे. अंकशास्त्रानुसार त्याचा मुलांक 9 असल्यामुळे हे वर्ष ठिकठीकच आहे सगळ्यांसाठी. पुढच्या वर्षाचा मुलांक 1 आहे. मग आता हे वर्ष आपण हनुमानासाठी आपण मानतो. त्या वर्षातली काही जी निगेटिव्हिटी आहे, एनर्जी आहे, ते आपल्या पुढच्या वर्षात येऊ नये. पुढच्या वर्षात आपलं सुखदाही जावं, समृद्धीने जावं, आरोग्य चांगलं राहावं, यासाठी आपण प्रार्थना तर करतोच. त्यासोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे. उपाय खूप छोटा आणि सोपा आहे, काय मोठा नाही आहे. हा उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे. हनुमानांचाच तुम्हाला उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी 9 नागिनीची पानं घ्यायची. तर 9 पानं का, तर 9 ग्रहांसाठी. 9 ग्रह आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. 9 ग्रहांसाठी 9 पानं घ्यायची. 9 नागिनीची पानं घ्यायची. तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचे. हनुमानाला तुम्हाला माहिती आहे सेंदूर अर्पण केलेला असतं त्यांच्या मूर्तीला. तो सेंदूर तुम्ही काढून घ्यायचा. भटजी देतात तुम्हाला काढून, पंडित असतात तिथे ते काढून देतात. तोच सेंदूर घ्यायचा. आज तेच त्या सेंदुराने तुम्हाला त्या पानावरती श्रीराम असं लिहायचं. 9 पानावरती श्रीराम तुम्हाला लिहायचं आहे. नंतर ती पानं तुम्हाला मोली, आपल्या हातात जो धागा असतो मोली, त्या हातात धाग्याने तुम्हाला तो बांधायचा. मोली सगळ्यांना माहिती आहे. त्या धाग्यात तिचा हार करायचा आहे. तो हार तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचा आहे. आता हनुमानच का, कारण की ते श्रेष्ठ भक्त आहेत, रामाचे दूतसुद्धा आहेत. त्यांची प्रार्थना, त्यांना केलेली प्रार्थना कधीच वाया जाणार नाही आहे. त्यामुळं त्यांची जर तुम्ही त्यांना प्रार्थना केली, आपलं पुढचं वर्ष खूप चांगलं जावं, आरोग्य चांगलं राहावं, सुख समृद्धी यावी, आपण जे कार्य करू त्यात आपल्याला यश भेटावं. कारण आपण कधी कधी कष्ट खूप करतो, खूप प्रयत्न करतो, पण यश भेटत नाही, खूप स्ट्रगल करतो. मग ते स्ट्रगल होऊ नये, आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होईल, आपल्याला योग्य मार्ग भेटावं, त्यासाठी आपण प्रार्थना करायची. त्यामुळे हा सोपाच उपाय तुम्हाला मंगळवारीच करायचा आहे. खूप जास्त वेळ लागणार नाही, जास्त खर्चही नाही आहे. छोटासा उपाय करा, तुमचे सगळे नवग्रहही नीट होतील आणि आयुष्यातली निगेटिव्हिटी दूर होईल आणि 2026 तुमचं खूप छान जाईल. कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, पण हे छोटे उपाय केल्याने फायदाच होतो. श्री स्वामी समर्थ.